कालच्या व्लॉगमध्ये तर तुम्ही बघितलंच असेल काय काय गावाकडच्या गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला, घर वगैरे दाखवलं. तर बघा, बायका कुठल्या पण ग्रहावर जाऊ देत, पण जिकडे जाईल तिकडे काम काय बायकांना चुकलेलं नाही आहे. तर गावी आलो आणि आमरस नाही केला असं होऊच शकत नाही. मग आमरस वगैरे भरपूर खाल्ला आम्ही गावी. आणि ही एक तुम्हाला गोष्ट सांगायची होती, ही आमची बेडरूम आहे आणि हा दरवाजा आहे आणि इकडे ही विंडो आहे आणि त्याच्या खाली बेड आहे छोटा. तर त्याच्यावर उभा राहून हा बघा कसा बघतोय बाहेर. तिथून उड्या मारून हे लोक बाहेर जातात आणि ह्यानी तसंच केलं. बेडरूमच्या आतमध्ये आला आणि डोरला आतून हे घातली, कडी घातली आणि विंडोमधून बाहेर उडी मारली आणि त्या विंडोला लॉक केलं. म्हणजे बेडरूम पूर्ण लॉक झाली होती. आता ते काढायचं कसं हेच समजत नव्हतं आम्हाला. आम्ही खूप टेन्शनमध्ये आलो होतो. आई पण खूप घाबरल्या होत्या. नशिबाने आतमध्ये कोण अडकलं नव्हतं. आणि मग मी जेमिनीला हे केलं, सर्च केलं की असा असा प्रॉब्लेम झाला आहे आणि आता आम्ही काय करू. तर त्यांनी सांगितलं की असं दोन म्हणजे हातांनी काच पकडा आणि वरती ढकला, म्हणजे ते लूज होतं. तर हे सगळा पराक्रम करून झाल्यानंतर संध्याकाळी मी अचानक म्हणजे माझ्या माहेरी चालली होती, का तर मी सासरी आली होती आणि माझ्या बहिणीच्या घराची वास्तुशांती होती. तर मम्मीने आईंना विचारलं तर आई बोलल्या जा, मग तुम्ही तर माझी खुशी कळूच शकेल तुम्हाला. तर त्यातून एक दिवस मिळाला मला इकडे यायला. नंतर तर मी येणारच होती, पण तरी पण तर तिथे मस्त रेडी वगैरे झालो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही. आणि मग चाललो होतो आणि जाता जाताना मला या मुली दिसल्या बाहेर, ज्या की गप्पा मारत होत्या आणि मला माझे कॉलेजचे दिवस आठवले. म्हणून मी याच्यावर रील पण बनवला होता इंस्टाग्रामवर, तुम्ही बघू शकताय. त्याच्यानंतर छान छान फोटो काढले आणि ह्या दोघी पण छान छान मैत्रिणी आहेत. आणि इथे बघा हे गारवा भरतायत. तर इकडे आमच्या गावी ना खूप गारव्याला महत्त्व असतं. वास्तुशांती असू दे किंवा स्लॅब पडलेला असू दे, गाडी जरी कोणी आणली तरी गारवा वगैरे घेऊन जातात. मग नंतर माझ्या दीदीसोबत वगैरे फोटो काढले. ही माझी मोठी दीदी आहे, सख्खी चुलत बहीण. आणि खूप छान म्हणजे वाटलं, तिने घर वगैरे केलं असं. आणि मग त्याच्यानंतर काय दुसऱ्या दिवशी हे आले होते. तर हे सगळे आले होते आणि नवरा माझा ना मोबाईल नाही तर पुस्तकातच बिझी असतो, कुठे पण जाऊ दे. त्याच्यानंतर मी 2 चोर पकडले. आता तुम्हाला दाखवते ते 2 चोर कोण आहेत. हे बघा, दुकानात जायचं, आईकडून चोरून पैसे घ्यायचे आम्हाला न विचारता आणि दुकानात जाऊन असं खाऊ आणून हे लोक खात होते. आणि हे सगळं मुंबईला गेल्यानंतर बाहेर तर पडणारच आहे, त्यांचं कायमचंच आहे या लोकांचं. आणि हा तर एवढा मज्जा मस्ती करत होता ना शने. आणि शरणवने आम्हाला खूप मदत केली, कारण या टोपाच्या पाठी आम्ही इतके वेळ लागलो होतो मावशी आणि मी तो कागद काढण्यासाठी. पण शरणवनी कसली ट्रिक वापरली काय माहिती आणि काढला. त्याच्यानंतर संध्याकाळी कार्यक्रम होता आमच्याकडे जागरणाचा. तर आमची ती सगळी तयारी चालू होती बायकांची किचनमध्ये. आणि असा होता माझा हा दिवस. लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये.